कशा आहात? चला तर आज अशी मस्त कटाची आमटी बनवायची आहे बरं का. खूप साधी, सिंपल, झटपट होणारी अशी. गॅसवर कांदा, खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वाटण्यासाठी आपण इथे आलं, कोथिंबीर, लसूण, धणे घेतले थोडेसे आणि कच्ची हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. तुम्हाला कच्ची नसन घ्यायची तर जी आपण हरभऱ्याची डाळ शिजवतो त्यातली थोडीशी डाळ जरी घेतली ना तरी काहीच हरकत नाही आहे. थोडीशी आमटी घट्ट होण्यासाठी मदत होते. नंतर असं एकदम पाणी पाणी होतं आमटीचं. जे आपण खोबरं गॅसवर भाजून घेतलेले त्याचे तुकडे करून पॅनमध्ये भाजून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये आपण कांदाही भाजून घ्यायचा. कांद्याच्या वरचं खूप काळं झालेलं असं गॅसवर ठेवून तर ते काढून घ्यायचं. मी तसं दाखवलं आहे तुम्हाला. आणि कांद्याचं प्रत्येक कांदा असा ना सेपरेट करून भाजायचा आहे आपल्याला इथे तेलामध्ये. खूप छान आमटी होते. काही गरम मसाले घालायची गरज पडत नाही, काही नाही. तांदूळ वगैरे असं घालतात बरेच जण आमटीमध्ये, ते घालायची गरज पडत नाही. तांदळाने आमटी जी आहे ती आपली पांढरी होती, त्याच्यामुळं काहीच घालायचं नाही. कारण सगळे मसाले आपण जो मसाला बनवतो त्याच्यामध्ये असतात. इथे कांदा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ, धणे घालायचे आहेत. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा, एक लाईक करा, कमेंट करा. ह्याच्यामध्ये आपल्याला ना सगळं परतल्याच्यानंतर इथे लसूण घालून घ्यायचा. लसूण, आलं म्हणजे सगळ्याचा वास जो आहे तो निघून जातो. छान परतलंही जातं. कोथिंबीर पण इथेच घालून परतून घ्यायची. गॅस बंद करायचा. खूप वेळ काय भाजायचं नाही आहे. खोबरं आधी मी बारीक करून घेतलं. खोबरं बारीक झाल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये बाकीचे सगळे राहिलेली जिन्नस टाकले आणि तेही बारीक करून घेतली. वाटण इथे आपल्याला एकदम बारीक करायचं. मोठं वाटण बिलकुल ठेवायचं नाही आहे. पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल थोडंसं जास्त घालायचं. आमटीला छान तरी पण येते. थोडासा लसूण आणि कोथिंबीर मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे फोडणीसाठी. कढीपत्ता घालायचा इथे, माझ्याकडे नव्हता. तुम्ही नक्की घाला आणि छान लसूण आणि कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायचं इथे. खूप छान वास येतो आणि खायलाही खूप छान होते. मसाल्यांमध्ये घरातला मसाला, गोडा मसाला, मिरची पावडर, हळद आणि थोडासा मटण मसाला घेतलेला आहे. गोडा मसाल्याने आमटी खूप छान होते. सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेलावर मसाले परतले की त्याच्यामध्ये वाटण गेलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि छान इथे आपल्याला वाटण परतायचं आहे. बारीक गॅसवर मोठा गॅस ठेवायचा नाही आहे. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे. वाटणाला छान परतलं आणि तेल सुटलं ना मग आमटी खूप छान होते. आमटीच काय कोणतीही भाजीला तेल छान सुटलं ना वाटणाला तर भाज्या छानच होतात. इथे छान तेल सुटलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं इथे आपल्याला. बारीकच गॅस ठेवायचा आहे आणि जो आपण डाळीचं जे पाणी काढलेलं होतं सार तो घालून घ्यायचा आहे इथे. मी थोडीशी जी शिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची तीही घातली. छान लागते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. गरम पाणी करून ठेवलं होतं मी. एकदाच पाणी घालायचं, सारखं पाणी घालायचं नाही. आमटी बारीक गॅसवर ठेवून छान उकळी येऊन द्यायची. बघू शकता तुम्ही आमटीला किती छान कलर आलेला आहे. काही खूप मसाले वापरले नाही मी. काश्मीरी लाल मिरची वगैरे काहीच वापरले नाही. घरातलाच मसाला आहे आपला कोल्हापुरी मसाला, तोच घातलेला आहे. आणि भाज्या खूप छान होतात आणि छान तरी पण येते. छान बारीक गॅसवर सगळे असे परतून घ्यायचे आपल्याला. आमटी इथे उकळून घ्यायची. मसाले छान परतले की आहे ना आमटीला आहे ना तरी पण खूप छान येते. बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे. आमटी उकळती आणखीन. बारीकच गॅसवर आमटी उकळायची, मोठा गॅस ठेवायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवा. व्हिडिओ जरा तरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.